पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन झालंय। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। कलमाडींवर आज सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शन घेता येणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अमोल दरेकर सध्या आपल्या सोबत आहे। अमोल, नक्कीच सिद्धेश की पुण्यासाठी हा अत्यंत दुःखद आणि वेदनादायी क्षण आहे की ज्या पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी खरं तर काँग्रेसमध्ये सक्रिय राहून त्यांच्या राजकीय सुरुवात आणि अनेक वर्ष ज्यांनी काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेपासून तर दिल्लीपर्यंत राखण्याचं काम केलं असे सुरेश कलमाडी त्यांचं वृद्धापकाळानं खरं निधन झालेलं आहे आणि त्यांचं पार्थिव दुपारपर्यंत या ठिकाणी येईल अशी शक्यता वर्तवली जाते। साधारण अमोल, आपण बघितलं असेल तर सुरेश कलमाडींचं राजकीय कारकीर्द ही खूपच गाजलेली होती आणि सोबतच त्यांनी अनेक म्हणजे जे घोटाळे होते, म्हणजे उदाहरणार्थ जो आपला कॉमनवेल्थ जो घोटाळा होता त्याच्यामध्ये सुद्धा सुरेश कलमाडींचं नाव हे पुढे आलेलं होतं। मात्र आता आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। काँग्रेसवर कशा पद्धतीने याचा परिणाम होऊ शकतो? नक्की सिद्धेश, ज्या वादग्रस्त ज्या गोष्टीमुळे खरं तर सुरेश कलमाडी यांना राजकीय प्रवास थांबवावा लागला, परंतु सुरेश कलमाडी यांचं जर राजकीय प्रवास जर पाहिला तर तो खूप खडतर आहे। काँग्रेसच्या एक सदस्यापासून तर दिल्लीच्या खासदारापर्यंत आणि त्याचप्रमाणे पुणे या ठिकाणी असणारी बालेवाडी क्रीडा संकुलन असेल, या ठिकाणी यशस्वीरित्या झालेल्या ज्या क्रीडा स्पर्धा आहे त्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे। त्यांच्यावरही अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले, त्यानंतर थोडंसं राजकीय पार्श्वभूमीपासून त्यांना थोडंसं पाठीमागे यावं लागलं, परंतु सुरेश कलमाडी आणि इतर पक्षांशी असणारे त्यांचे दुराणुवे संबंध हे नेहमीच मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत आणि सुरेश कलमाडी काँग्रेससाठी एक वेगळा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं। महाराष्ट्रातील एक वेगळा नेता म्हणून सुरेश कलमाडी यांची ओळख होती। पण अमोल, आपण बघितलं असेल की सुरेश कलमाडी हे भारतीय वायुदलामध्ये सुद्धा त्यांनी पायलट म्हणून काम केलेलं होतं। 1974ला जर मी चुकत नसेल तर वायुदलातून त्यांनी निवृत्ती घेतली आणि 1977 मध्ये त्यांनी इंडियन युथ काँग्रेस आणि पुण्यातील अध्यक्ष ते झाले। म्हणजे पुण्यामध्ये एकंदरीत त्यांनी काँग्रेस वाढवण्याचं काम केलेलं होतं। काँग्रेसच्या पक्षासाठी त्यांचं खूप मोठं योगदान सुद्धा लाभलेलं होतं पुण्यामध्ये काँग्रेस वाढवताना। नक्कीच एक सुशिक्षित पुण्यातील एक युवक म्हणून त्यांचा एक चेहरा म्हणून पाहिलं जात होतं। त्या काळामध्ये सुरेश कलमाडी यांनी अनेक युवकच्या माध्यमातून आंदोलनं केलेली आणि त्या माध्यमातून काँग्रेसला जी बळ देण्याचं काम करता त्यांनी केलं होतं। एक सुशिक्षित तरुण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पुण्यातील BRTचा जो प्रकल्प होता तो त्यांच्या माध्यमातून आणला गेला आणि पुन्हा महानगरपालिकेवरती सत्ता राखण्यामध्ये कलमाडींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये शरद पवार आणि कलमाडी यांचे वाद विकोपाला गेल्याचे आपण पाहिलंय, परंतु काँग्रेसचा एक सक्रिय नेता म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत होतं। नक्कीच, धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन झालंय। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी सुद्धा होते। फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकलेल्या या सुरेश कलमाडी यांनी 1964 ते 1972 या काळात भारतीय वायुदलात पायलट म्हणून सुद्धा काम केलेलं होतं।